मातोश्रीवर मवियाची बैठक पार पडत होती। ही बैठक आता संपलेली आहे। या बैठकीत जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली। उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्यासाठीच मवियाचे नेते हे मातोश्रीवर दाखल झाले होते। अत्यंत महत्त्वाची अशी ही बैठक आहे, कारण की अवघे 2 दिवस आहे निकालानंतरचं एक संभाव्य चित्र नक्की काय असू शकतं आणि त्यानंतर काय रणनीती आखायची या संदर्भात ही अत्यंत महत्त्वाची बैठक। अधिक माहिती देतात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे सध्या आपल्या संपर्कात आहेत। रुपाली, बैठकीत नेमकं काय घडलंय? आपण पाहतो की मतदान पार पडलेलं आहे विधानसभा निवडणुकीसाठी आणि त्याच्यानंतर आता बैठकींची जी हालचाल आहे ती सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। महाविकास आघाडीच्या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांची काहीच वेळापूर्वी सांताक्रूज येथील ग्रँड हयातमध्ये बैठक झाली आणि त्याच्यानंतर हे सगळेच नेते मातोश्रीवरती आले। ह्या सगळ्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची सुद्धा भेट घेतली। ह्या संपूर्ण बैठकीच्या याच्यामध्ये महत्त्वाची चर्चा हीच रंगते आहे की आता मतदान झालेलं आहे आणि जर सरकार स्थापन करायचं असेल किंवा जर निकाल समोर आले तर त्याच्यानंतर काय नियोजन करायचं आहे, कशी जुळवाजुळव करायची आहे, या सगळ्या अनुषंगाने आजची ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जात आहे। या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते संजय राऊत सोबतच जयंत पाटील आणि त्याच्यानंतर आपण बघितलं तर बाळासाहेब थोरात अशी महत्त्वाची नेते मंडळी होती आणि त्याच्यामुळे एकूणच नियोजन आणि एकूणच निकालानंतरची जे जुळवाजुळव जे समीकरण असणार आहे त्या अनुषंगाने आजची ही बैठक झाल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। खरंय, आणि आता निकालानंतर काय रणनीती ठरते आणि या रणनीतीचा कसा वापर केला जातो ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद रुपाली।